कुठे आहात हो तुम्ही? कुठे आहेत? मला तुमची माफी मागायची आहे. माफी मागायची आहे. तुमची माफी मागण्याआधी मी जर मेलो नाही तर माझ्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही आई. कधीच शांती मिळणार नाही. पुनर्वा कोण ताराचंद तू? भाऊ इकडे कसा का आलात भाऊ? हा सहज फिरता फिरता म्हटलं चला निर्लज्ज होऊन सज्जन माणसाची भेट घ्यावी. तुझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे तुझ्याशी दारू प्यावी. बोल ताराचंद, तुला जे वाटतं ते बोल रे. मी काय बोलू शकतो रे हो? अरे जिथे आजपर्यंत तुझे होऊ शकले नाही तिथे मी कोण लागून गेलो तुला बोल. मला माफ कर रे ताराचंद, मला माफ कर. कदाचित त्याची शिक्षा भोगत आहे रे मी. शिक्षा नाही बाबाजी, तू तर मस्तपैकी सुख भोगतस. मस्तपैकी सुख कुणाची देणं नाही, भेट नाही, कटकट नाही, झंझट नाही, एकटा जीव सदाशिव. अरे यापेक्षा या जगात मोठं सुख कोणतं असेल बाबा? हे काय जिथे हसायला पाहिजे आनंद असतो असतील तुझ्या. मजा आहे बाबा तुझी. मजा आहे. मजा कर, मस्ती कर, आयुष कर. येतो मी. कुठे चालला भाऊ? खड्ड्यात किती लाजवशी रे तू मला. ज्याला लाजच नाही त्याला लाजवून उपयोग आहे काय? उपयोग तर नाही आहे रे, पण एक उपाय आहे ताराचंद. तू माझं एक काम करशील? हो हो सांग सांग, त्यासाठीच माझा जन्म झालाय. सांग. ताराचंद, मला थोडं विष आणून दे रे ताराचंद. मला विष आणून दे. मला नाही जगायचं रे, मला नाही जगायचंय. तेवढं काम मी करू शकतो. माणूस की तर मी तेवढं करू शकतो. अरे माणूस की बोल नाही तर काय बोल ताराचंद, पण माझं तेवढं एक काम करतो. मला नाही जगायचं आहे भाऊ. आजपर्यंत तू तुझ्या कुटुंबात आणि दारूच्या त्याच्या परिणाम नाही मरत मायबाप मरते. तर माणुसकी पोटीत मी तुला मधुताविषयी सांगायचं, पण माझं काय तुझी अवस्था बघून आज माणुसकी पोटीत मी तुझ्याकडे आलो. तुला न सांगता विजय तुझ्याविषयी सांगितलं. असं होऊ शकतं केवळ माणुसकी पोटी. माझे आई बाबा कुठे आहेत ते सगळे? पाणी येत आहे. अरे सांगला, अरे कुठे आहेत माझे आई बाबा? अरे त्यांची मला एकदा माफी मागायची आहे रे ताराचंद. सांगलं कुठे ना? अरे आपल्या विजय भाऊच्या चेहऱ्यावरती विक्रम देशमुखचे मिळवण्याने तेजाब टाकले. माझ्या विजूच्या चेहऱ्यावर तेजाब. ए भाऊ, ताजल भाऊ, मी तुझ्या पाया पडतो भाऊ, तुझ्या समोर हात जोडतो, पण मला सांगणार आहे. अरे कुठे आहे ते सगळे? अरे मला त्याला एकदा भेटायचं आहे ताराचंद. तुला भेटायचं आहे, पण त्यांनी तुला भेटण्याचं नाकारलं. अरे बरोबर आहे ताराचंद, बरोबर आहे. अरे माझ्यासारख्या नालायक पापी माणसाला कुणाची भेटण्याची इच्छा होईल रे? देवदास साहेब बसायला या. साहेब बसा. काय नाही मधू, पापाचे भोग भोगतोय ग मी. पापाचे भोग. हे पाप असं की आज माझ्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या ग मधू. लांबायला पाहिजे मला माफ कर ग मधू, मला प्रयोग नका. एवढे दिवस लोटले, मी तुझ्या भेटीला सुद्धा येऊ शकलो नाही. माझी बहीण सुखात आहे की दुखात आहे चालून गेलं देखील मला महत्वाचं वाटलं आहे मधू. खरंच मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे, खूप मोठा गुन्हेगार आहे. आता आम्ही आहोत ना, आम्ही आहोत तुझ्यासोबत.
हो ना हो. हो ना हो मानवऱ्याची भाषा ताराचे भाऊ. तू इथे? की या माणसाशी आपलं कुठलंही रक्ताचं नातं नसताना देखील केवळ माणुसकी पोटीच तो आमच्या संकटात नेहमी धावून आला. ताराचंद खरंच तू देव माणूस आहेस रे माझ्या राजा. तू देव माणूस आहे. अगदी खरं. माणूस माणूस धनाने नाही तर जो मनाने श्रीमंत असतो तोच खरा धनवान. खूप महान आहेस रे तू, खूप महान आहेस. अरे मी तुला नाही ते बोललो, घाणेरडे आरोप केले, घरातून हाकलून लावलं. आपल्या या गरीब व दुबळ्या माणसाला एकदा तरी माफ कर. अरे खूप महान आहेस रे तू. रे वेड्या, एकदा तरी आपल्या माणसाला माफ कर. मालक असं बोलू नका मालक. मालक तुमची चूक तुम्हाला समजली हाच मोठा विषय आहे. नाही रे वेड्या, महाजन साहेब, माझी तर तुम्हाला सांगण्याची लायकी नाही साहेब. अरे अधिकार तर मी केव्हाचाच गमावून बसलो. मला आज निर्लज्ज होऊन सांगतो साहेब की आता तरी तुम्ही माझ्या बहिणीचा चढवत तिची चूक पाहायला आपल्या पदरात घाला साहेब. इथं देवी आहे देवी. हिने आपल्या घरच्यांच्या सुखासाठी माझ्यासारख्या नालायक व म्हाताऱ्या माणसाशी लग्न करून आपल्या जीवनाचा त्याग केला रे. मी तुमचा व या समाजाचा फार मोठा अपराधी आहे. मी कित्येकाच्या जीवनाचा छळवाद केला, कित्येकाच्या जीवनाचा तळपट केला, पण त्याच दलदलीतून या देवीने मला बाहेर काढलं आणि त्या क्षणी मला जीवनाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. उत्तर मिळालं. बस साहेब, माझी हीच अपेक्षा होती. आज आम्हा गरीबाच्या लेकीचं जीवन सार्थक झालं साहेब. आता मला मरण जरी आलं ना साहेब तरी मी ते असं तुला काही होणार नाही. तुझ्या उपचारासाठी जो काही खर्च येईल ना तो मी करेल. परमेश्वरानं माझ्या पापाचं प्रायश्चित्त करण्याची जी संधी दिली आहे ती मी अशी वाया जाऊ देणार नाही जाऊ देणार. राजन साहेब, या संधीचं सोनं करायची थोडीफार संधी आम्हाला सुद्धा रवी, आम्हाला माफ कर. देशमुख साहेब, बरं झालं तुम्ही आला. या साहेब बसायला. कसं साहेब, आमची लायकी नसताना देखील आम्ही तुमच्या पंक्तीत बसण्याचा प्रयत्न केला साहेब. त्या तुमच्या त्या बेवल्याने माझ्या विजूच्या चेहऱ्यावर तेजाब टाकला साहेब. तो देव तर आम्हावर कोपलाच, पण निदान तुम्ही तरी आम्हा गरीबावर दया करा साहेब. गरीबावर दया करा. माफ करा आम्हाला, खूप चूक झाली आमची. काय करणार, श्रीमंतीचा अहंकार चढला होता हे आम्हाला. पण तुम्ही काळजी करू नका. तुमच्या उपचारासाठी, तुमच्या तब्येतीसाठी जी काही मदत लागेल ते आम्ही. देशमुख साहेब, आपण रवीला दवाखान्यात नेऊन त्या ठिकाणी किडनी दाताचा शोध घेऊ. कारण मी गाडी काढले. या घेऊन ये त्याला. या इकडे या. रामू गाडी साला दारू एवढी पॉवरफुल आणि एक्सप्रेस आहे की ती पिल्यानंतर कुठल्याही ठिकाणी न थांबता डायरेक्ट किडनीवर जाऊन आदळतो. यकृत विकृत होऊन किडनी खराब होते. झाला बाबा, आपण किडनी पित नाही. मस्त मजा.